जगात बरेच वेगवेगळे जेल्स आहेत आणि या जेल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भयानक शिक्षा सुद्धा दिल्या जातात. पण सेल्युलर जेल, ज्याला आपण काळा पाणी म्हणतो, हे जेल फक्त भारतानेच नाही तर संपूर्ण जगानेच लक्षात ठेवलंय. पण मग नक्की या जेलच्या भिंतींमागे असं काय व्हायचं की लोक फक्त नावानेच घाबरायचे? इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भयानक शिक्षा तर दिल्याच जायच्या, पण इथे मिळणारं जेवण सुद्धा कुठल्या टॉर्चरपेक्षा कमी नव्हतं. नमस्कार, मी तन्वी सोनवणे आणि द ग्रेट स्टेटच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत काळा पाणी आणि काळा पाण्याचा इतिहास. पहिल्याच्या काळात असं समजलं जायचं की जो व्यक्ती आपल्या जमिनीला सोडून दुसरीकडे जातो तो अपवित्र असतो आणि म्हणूनच सगळ्या जाती धर्मांमधून त्याला मुक्त केलं जायचं. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हे सेल्युलर जेल हे अंदमान निकोबार मध्ये आहे आणि याचमुळे इथे असलेल्या गुन्हेगारांना त्यांचे परिवार आपल्या जाती धर्मातून मोकळं करून टाकायचे आणि त्याचमुळे इथे असलेले गुन्हेगार कधीही हे जेल सोडून बाहेर जायचा प्रयत्न नाही करायचे. पण फक्त हेच एक कारण नाहीये का बरं सेल्युलर जेलला सगळ्यात भयानक जेल मानलं जातं. हे जेल असं म्हटलं जायचं की पृथ्वीवरती जमिनीवरती बनवलेलं एक नरकच आहे. मग आता प्रश्न हा आहे की या नरकाला जमिनीवरती कोणी आणि का बनवलं? गोष्ट सुरू होते 1857 मध्ये, जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारलं होतं. 1857च्या ह्या उठावात नक्कीच ब्रिटिश जिंकले होते. ब्रिटिशांना असं वाटत होतं की भारतीय जर अशाच पद्धतीने लढा देत राहिले, एकजूट होत राहिले, तर ब्रिटिशांचं भारतात राहणं कठीण होऊन जाईल. आणि मग पुन्हा एकदा ब्रिटिशांना भारतीयांच्या मनात त्यांच्याबद्दलची भीती रुजवायची होती, ज्यामुळे पुन्हा एकदा भारतीय एकत्र येऊ शकणार नाही आणि अशी पुन्हा एकदा क्रांतिकारी चळवळ सुद्धा होणार नाही. आणि मग त्यांनी ठरवलं एक असं जेल बनवायचं ज्याच्यामध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षांचं नाव ऐकून सुद्धा सगळ्यांचा थरकाप उडेल आणि जे जेल भारतापासून थोडंसं लांब सुद्धा असेल. आणि मग शोध लागला तो म्हणजे अंदमान निकोबारचा. भारतात जे असे लोक होते जे ब्रिटिशांविरुद्ध लढा द्यायला तयार होते, ब्रिटिशांना मारायचे किंवा लोकांना तुम्ही आता लढा द्या असं तरी सांगायचे, किंवा ब्रिटिशांना चुकीचं वाटेल असं कोणतंही काम करणाऱ्या सगळ्या भारतीयांना अंदमान निकोबारच्या जवळ असलेल्या एका आयलंड मध्ये पाठवलं जायचं. आणि त्या आयलंडचं नाव होतं वायपर आयलंड. आणि या ठिकाणी ब्रिटिशर्स एक वेगळीच टेक्निक वापरायचे, ज्या टेक्निकचं नाव होतं चेन टेक्निक. या टेक्निक मध्ये 50 पेक्षा जास्त बंदी केलेल्या लोकांना एकाच पायाला चेन बांधली जायची आणि तसंच त्यांना ठेवलं जायचं. याच्यामुळे कोणीही पळून जायचा विचार किंवा प्रयत्नही करायचे नाहीत. पण जसं जसं हळूहळू भारतीय लढा देत राहिले, क्रांतिकारी चळवळी उठाव होतच राहिले आणि त्यामुळे या वायपर आयलंड वरती येणाऱ्या कैद्यांची संख्या सुद्धा वाढायला लागली. आणि त्यानंतर ऑगस्ट 1889 मध्ये चार्ल्स जेम्स ल्याल हा जेव्हा होम सेक्रेटरी बनला, तेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आपल्याला एका अशा जेलची गरज आहे, तिथे अशा भयानक शिक्षा दिल्या जातील ज्यामुळे सगळ्या भारतीयांच्या मनात भीती पुन्हा एकदा उभी राहील. कारण आता ही गोष्ट तर स्पष्ट होती की भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ओढ इतकी होती की त्यांना वायपर आयलंडच्या किंवा जातीमधून वेगळं होण्याची भीती मात्र त्यांच्या मनात आता नव्हती. आणि मग जेव्हा चार्ल्स आणि एस लेथब्रिज हे दोघं जण जागा बघायला गेले, तेव्हा त्यांनी विचार केला सेल्युलर जेल बनवण्याचा. खरं तर या दोघांनी हे सेल्युलर जेल बनवताना खूप विचारपूर्वक बनवलं होतं आणि हे पूर्ण जेल हा प्रोजेक्ट त्यांनी 2 थेअरीजवर बनवला होता. पहिली थेअरी होती स्पोक्स ऑफ अ व्हील. याचा अर्थ हे जेल अशा पद्धतीने बनवलं गेलं होतं की इथे असणारा कैदी जर पळून जायचा विचार करायचा तर तो कन्फ्यूज होऊन जायचा की पळून कुठे जायचंय किंवा बाहेर जाण्याचा रस्ता कुठला आहे. आणि दुसरी थेअरी होती ती म्हणजे पेनॉप्टिकॉन थेअरी. याचाच अर्थ या प्रोजेक्टच्या म्हणजे सेल्युलर जेलच्या मध्यभागी एक असा पंचकोनी आकारामध्ये टॉवर उभा केला जायचा, ज्याच्यामध्ये पोलीस म्हणजेच ब्रिटिश उभं राहून चारही बाजूंना लक्ष ठेवू शकतील. आणि दुसरी एक भयानक शिक्षा ज्याला हे लोक का म्हणायचे ते असं होतं की वाळलेल्या नारळाच्या भुस्यापासून फॅब्रिक तयार करायचं काम. आणि या कैद्यांना सुद्धा एक टार्गेट दिलं जायचं, प्रत्येक दिवशी 20 नारळाच्या भुस्यातून ह्यांना फॅब्रिक बनवावं लागायचं. आणि हे टार्गेट जर पूर्ण झालं नाही तर रात्रभर या कैद्यांना बाहेरच सेल्समध्ये जाऊ न देता
भिंतीवरती बांधून ठेवण्यात यायचं. हे सगळं ऐकल्यानंतर कदाचित तुम्हालाही वाटत असेल की सेल्युलर जेल हे खरंच नर्कपेक्षा कमी नव्हतं. तुमचं मत काय आहे आणि अजून अशा कोणत्या माहिती आहे ज्या आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आवडतील? कमेंट करून नक्की सांगा. लक्षात ठेवा, तुमचे कमेंट आमच्यासाठी खूप गरजेचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला द ग्रेट स्टेट.